एक किस्सा असा आहे की एका फिल्मची ऑडिशन होती. स्टुडंटनी सांगितलं होतं की सगळेजण ते लोक बसले होते ऑडिशन द्यायला आणि त्यांची ऑडिशन सगळ्यांची चालू होती एक 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 आणि अचानक एक ऍक्टर आला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. मग त्यामुळे बाकीच्यांना थांबवलं गेलं. तो ऍक्टर गेला, त्याने ऑडिशन दिली आणि नंतर तो हाय हॅलो छान बोलून तो बाहेर आला आणि बाकी सगळे बसले. त्यातलाच एक त्या ऍक्टरचा मित्र होता. तो हाय हॅलो झाला तेव्हा कळलं की जे ऑडिशनचा पेपर यांना दिलाय डायलॉगचा तोच त्याला दिला होता. आणि पुढे त्या फिल्ममध्ये तो ऍक्टर दिसल्यानंतर मला हा एक किस्सा, तो स्टुडंट म्हणाला की मग सर हे कितपत बरोबर आहे, मग आम्हाला कशाला तिथे बसवलंय जर त्याला तिकडे बोलवायचं होतं किंवा त्यालाच सिलेक्ट करायचं होतं. सो मी त्याला तेव्हा असं म्हटलं की त्याला तिथे सिलेक्ट करायचं होतं तरी सुद्धा त्याला ऑडिशनसाठी बोलवून घेतलंच ना. जर तिथे ऑडिशन देऊन त्याने माती खाल्ली असती, त्याने जर काम तितकं नीट दिलं नसतं तर कदाचित तुमच्यापैकी एखाद्याचा नंबर लागला असता. डिरेक्टरच्या डोक्यामध्ये काहीतरी, अर्थात फेस व्हॅल्यू म्हणून काही जणांना घेणं भाग आहे, दरवेळी नवीन कलाकार घेतील असं नाही, पण जर तो नवीन कलाकार म्हणजे फेस व्हॅल्यू असलेला कलाकार सुद्धा, म्हणजे अगदी विक्रम गोखले असतील, दिलीप प्रभावळकर असतील किंवा नसरुद्दीन शाह, अनेक अनेक मोठे दिग्गज कलाकार जे आहेत त्यांना सुद्धा वेळप्रसंगी स्क्रीन टेस्ट किंवा ऑडिशन द्यावी लागतेच. कारण ते कॅरेक्टरला एक्झॅक्ट जात आहेत की नाही हे डिरेक्टरला कळलं तर पाहिजे. जर ते जात नसतील तर अर्थात जो कलाकार जाईल त्यालाच बोलवलं जातं किंवा त्याची ऑडिशन होते. त्यामुळे ओळखीने काम मिळतं म्हणण्यापेक्षा ओळख तुमची गरजेची आहे. तुम्हाला मार्केटिंग तुमचं करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अप्रोच चांगला होतो, तुमचे ओळखी वाढतात, कामापर्यंत तुम्हाला संधीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण ती संधी तुम्हाला कन्वर्ट जर करायची असेल तर तुम्हाला टॅलेंटशिवाय पर्याय किंवा अभ्यासाशिवाय पर्याय.